मुंबई आर्थर रोड जेलमध्ये छगन भुजबळ यांची रवानगी झालेली आहे। पुन्हा एकदा ते तुरुंगात गेलेले आहेत। रात्री 9च्या सुमारास जेलमध्ये त्यांची रवानगी झालेली आहे। जे रुग्णालयातून भुजबळांची जेलमध्ये रवानगी झाल्याचं कळतंय। ईडीच्या आदेशानंतर भुजबळ पुन्हा एकदा आर्थर रोड तुरुंगात गेलेत। गेल्या काही दिवसात भुजबळांच्या प्रकृती संदर्भात आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट संदर्भात अनेक बातम्या आलेल्या होत्या आणि त्यानंतर ईडीने आदेश दिले होते की भुजबळांना पुन्हा एकदा तुरुंगात रवाना केलं जाईल। आणि भुजबळांचा हा लेटेस्ट फोटो माझ्या हाती लागलेला आहे। तर काल रात्री 9 वाजता पुन्हा एकदा भुजबळांची रवानगी आर्थर रोड कारागृहात केल्याचं पाहायला मिळतंय। ही त्याच वेळची दृश्य आहे, आपण पाहू शकतोय। रात्री 9 वाजता आर्थर रोड जेलमध्ये रवाना झालेले आहेत छगन भुजबळ। रात्री 9च्या सुमारास छगन भुजबळांची रवानगी जे हॉस्पिटलमधून आर्थर रोड कारागृहात करण्यात आलेली आहे। ईडीच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर भुजबळ आता आर्थर रोड जेलमध्ये राहणार आहेत। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र आता गरज असेल तर आर्थर रोड तुरुंगातून त्यांना रुग्णालयामध्ये न्या असं कोर्टाने म्हटलंय। त्यासोबतच भुजबळांनी हायकोर्टाकडे केलेला शेवटचा जामिनाचा अर्ज हा देखील हायकोर्टानं फेटाळलेला आहे। आता जामिनासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाणार आहे। 2000 रुपये मिळवण्यासाठी तासभर रांगेत उभं राहावं लागत असताना काही लोकांकडे मात्र कोट्यावधी रुपयांच्या नव्या नोटा मिळत आहेत। पुण्यामध्ये टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल 10 कोटी रुपये मिळालेत। पुण्याच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या पर्वती शाखेमध्ये एका अमेरिकन तेल कंपनीच्या 15 लॉकर्समधून हे पैसे मिळाले। महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळे पैसे नव्या 2000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहेत। महाराष्ट्र बँकेच्या लॉकर्समधून गेले काही दिवस संशयास्पद व्यवहार होत असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर ही कारवाई झाली आहे। पुण्यातल्या वाकडमध्ये एका कारमधून 67 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत। 67 लाखांपैकी 62 लाखांच्या नव्या नोटा आहेत। जप्त केलेली कार ही आरपीआयच्या मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष अमित जोशी यांची असल्याचं समजतंय। ही कार मुंबईहून पुण्याला येत होती, त्यावेळी वाकड चौकामध्ये पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता कारच्या चालकाने वेगाने कार पळवली आणि त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत कार पकडली। कारमधल्या 5 जणांना ताब्यात घेतलं असून आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे। नोटबंदी विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे आजपासून स्वाक्षरी अभियान राबवलं जाणार आहे। मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांच्या बाहेर 5 ते 8 या दरम्यान संध्याकाळी ही मोहीम राबवली जाईल। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ही माहिती दिली। स्वतःचेच पैसे काढण्यासाठी लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय, या विरोधात हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात येणार असल्याचं निरुपम यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी नोटबंदीवरून शिवसेनेच्या भूमिकेवर देखील टीका केली। नोटबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार वाढलेले आहेत। शहरांपासून ते थेट ग्रामीण भागातही कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य दिलं जात आहे। पण कॅशलेस व्यवहारांसाठी इंटरनेटची गरज असल्याचं अनेक ठिकाणी भासतंय आणि त्याचमुळे अडचण निर्माण होतीये। हीच अडचण सोडवण्यासाठी पालघरच्या एका दुकानामध्ये चक्क मोफत वायफाय सुविधा पुरवण्यात येते आहे। पालघरच्या प्रिया फूड कॉर्नरमध्ये ग्राहकांना वायफायचा वापर करून 1 रुपयाही पेटीएमच्या माध्यमातून देता येतोय। त्यामुळे इथे खऱ्या अर्थानं कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य दिलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी आता निवडणुकांच्या प्रचारासाठी उतरणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र 21 वर्षीय तेजस ठाकरे शिवसेनेच्या प्रचारासाठी सध्या मुंबईमध्ये शिवसेनेच्या विविध शाखांना भेट देतात। उद्धव यांचे थोरले पुत्र आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय असून ते युवा सेनेचे अध्यक्ष देखील आहेत। त्यामुळे आता तेजसही निवडणूक प्रचारात उतरल्यामुळे युवा मतदारांच्या दृष्टीने याचा मोठा फायदा मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये मंगळवारी 4 तरुणांनी दारूच्या नशेमध्ये चांगलाच धिंगाणा घातला। एका पर्सच्या शॉपमध्ये वाद झाल्यानंतर या तरुणांनी आणखी मित्रांना बोलवून घेत तोडफोड केली आणि सुरक्षा रक्षकांनाही मारहाण केली। बराच वेळपर्यंत या तरुणांचा धिंगाणा सुरूच होता आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। मात्र या प्रकरणानंतर मॉलमधल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पुण्याचे मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकरांवरून पुणे भाजपमध्ये झुंपलेली आहे। धंगेकरांना भाजपमध्ये घेणार असल्याचं खासदार संजय काकडेंनी म्हटलंय, तर धंगेकर यांच्या भाजप प्रवेशाला पालकमंत्री गिरीश बापट यांनी विरोध केलाय। कुणीही उठला आणि पक्षात आला असं होत नाही, आमच्याकडे सामुदायिक निर्णय घेतले जातात असं बापट म्हणतात। धंगेकर 10 वर्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात बापटांना 2 सभा विधानसभा निवडणुकीत कडवी टक्कर दिली आहे।
कल्याणमध्ये आईनेच आपल्या मुलीला हात बांधून मारण्याचा प्रयत्न केल्याचं धक्कादायक पद्धतीने उघड झालेलं आहे. आपल्याच मुलीने 30 रुपये चोरले असा संशय अनुपमा चुन्नीलाल यांना आला. मात्र 10 वेळा विचारून देखील मुलीने कबुली दिली नाही. त्यामुळे आईने तिला मारहाण केली. तसंच तिच्या गळ्यामध्ये दोरी बांधून तिला मारण्याची भीती देखील दाखवली. मात्र शेजारच्यांनी ही महिला मुलीला गळफास लावती असा संशय आला आणि ते मुलीला वाचवायला गेले. मात्र त्यांना देखील या महिलेने मारहाण केली. हा सगळा प्रकार शेजारच्यांनी कॅमेऱ्यात शूट करून आणलेला आहे आणि यावर पोलिसांनी अनुपमा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे. वसईमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 8 महिला जखमी झालेल्या आहेत. वसईच्या पश्चिम भागातील पारनाका, भंडारआळी, कोळीवाडा, गोलवाडा या परिसरातील महिलांना या कुत्र्याने चावा घेतलाय. या महिलांवरती महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असून 6 महिलांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाय. तर 2 महिलांच्या पायावरती गंभीर जखमा असल्यामुळे त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. दरम्यान या पिसाळलेल्या श्वानाला पकडण्यात अग्निशमन विभागाला यश आलंय. पुणे मेट्रोच्या कामाच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादी जुंपलेली आहे, तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचं आंदोलन आहे. मेट्रोचा पहिला टप्पा पिंपरी ते स्वारगेट असा असल्यामुळे हा मार्ग म्हणजे पिंपरी चिंचवडकरांवरती अन्याय करणारा असल्याची टीका शिवसेनेनं केलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचं प्रतिकात्मक मेट्रो चालवत आंदोलन पाहायला मिळालं. हा मार्ग निगडीपासून सुरू करता आला असता तर निगडी आणि शहरातील सर्वांनाच मेट्रोचा फायदा मिळाला असता असं सांगत सेनेने पिंपरी ते निगडीपर्यंत प्रतिकात्मक मेट्रो चालवत अनोखं आंदोलन केलं. ठाण्याजवळच्या दिव्यात प्रस्तावित असलेल्या डम्पिंग ग्राउंड विरोधात मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी आंदोलन केलेलं आहे. डम्पिंग ग्राउंडवरून झोपडी बांधून पानसे तिथे राहतात. तोपर्यंत डम्पिंग ग्राउंड हटवलं जाणार नाही, तोपर्यंत इथेच राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. खराब रस्ते, पाण्याची समस्या यामुळे आधीच दिवावासियांची दुरावस्था आहे, शहराची दुरावस्था आहे. त्यातच मुंबईतला कचरा इथे आणून टाकला असेल तर रोजचा रोज होणाऱ्या प्रदूषणाने इथल्या लोकांचे आरोग्य धोक्यात येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विरोधातील कारवाईचा धडाका सुरूच आहे. मुंब्रा ते महापे या परिसरातील शेकडो अनधिकृत बांधकामांवरती हातोडा मारण्यात आलाय. पालिकेच्या 10 पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये 50 गाळे, 150 शेड्स आणि 350हून अधिक गॅरेजेस जमीनदोस्त करण्यात आलेत. मुंब्रा स्टेशन, जीवन बाग, उदयनगर, मुंब्रा बाजारपेठ, रेल्वे लाईन जवळील परिसर, बॉम्बे कॉलनी रोड, महापे रोड या परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कारवाई करण्यात आली आहे. 20 JCB, 15 पोकलेन, 500 कामगार आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कल्याणच्या मोहने भागातील यशोदीप शाळेच्या 2 खोल्या पाडण्यात आलेल्या आहेत. या दोनही खोल्यांचं बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत पालिकेने ही कारवाई केली. हे वर्ग पाडल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये. रस्त्यालगत असलेल्या अनेक अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा केला जात असताना रस्त्यापासून 100 फूट लांब असलेल्या शाळेवरती कारवाई कशी होते असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये 200 नव्या दुचाकी दाखल झालेल्या आहेत. प्रत्येक पोलीस स्थानकाला 2 याप्रमाणे मुंबईतील 100 पोलीस ठाण्यांना ही दुचाकी दिली जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच या पिट मार्शल मॉडिफाईड बाईक्स मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल होत आहेत. नवी मुंबईतील घणसोली नोड अखेर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. सिडको विभागामध्ये सिडको भवनामध्ये संपन्न झालेल्या बैठकीमध्ये सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आणि पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या हस्तांतरणाच्या करारावरती स्वाक्षरी केली. गेली 16 वर्ष घणसोली नोडचा पालिकेमध्ये समावेश व्हावा अशी मागणी केली जात होती. मात्र काही धोरणात्मक अडचणींमुळे हे शक्य झालं नाही. अखेर सगळ्या अडचणींवरती मात करत सिडकोने हा नोड पालिकेकडे हस्तांतरित केलाय. या नोडमध्ये एकूण 30 सेक्टर्सचा समावेश असून त्यांच्या विकासासाठी महानगरपालिका 78 कोटी रुपये खर्च करणार आहे. पुण्याचा अभिमान असलेल्या शनिवार वाड्यावरती आता कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकवला जाईल. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पाडला. तब्बल 150 फूट उंचीचा तिरंगा शनिवार वाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरतोय. राष्ट्रध्वज उभारण्यासाठी केंद्राच्या ध्वज विभागाची परवानगी घेतल्याचं नगरसेवक हेमंत रासने यांनी सांगितलं. मराठीतील श्रेष्ठतम साहित्यिक गदिमा म्हणजेच गजानन दिगंबर माडगूळकर यांचा 39वा स्मृतिदिन काल पार पडला. यावेळी गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार डॉ.
वीणा तांबे यांना देण्यात आलेला आहे. शाहीर नंदेश उमप यांना गदिमा चैत्रवत तर गायिका आर्या आंबेकर हिला विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात आला.